हॅलो एव्हरीवन. तर आपण PYQची सिरीज चालू केलेली आहे प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्सच्या, आणि त्यामध्ये आजचे जे PYQज आहेत ते कोरिलेशन कोइफिशियंट या टॉपिकचे आहेत. ठीक आहे. हे त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे जो ऑक्टोबर 2023मध्ये विचारला होता. फॉलोविंग आर द व्हॅल्यूज ऑफ इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल अँड एक्सपोर्ट ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट इन सुटेबल युनिट्स. ओके. सो एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट चा जो डाटा आहे तो तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट आर ऑफ एक्स वाय, दॅट इज कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आधी व्हर्टिकली या ज्या व्हॅल्यूज आहेत ते लिहून घेणार आहे. आपण एक्सपोर्टसाठी एक्स हे व्हेरिएबल वापरणार आहे आणि इम्पोर्टसाठी वाय हे व्हेरिएबल वापरणार आहे. बरोबर. सो व्हर्टिकली हा डाटा लिहिल्यानंतर काय मिळेल, 10, 11, 14, 14, 20, 22, 16, 12, 15 and 13. Similarly, y is 12, 14, 15, 16, 21, 26, 21, 15, 16, 14. Okay. Now x square is, we have to square the terms. Okay. X square is 10 square is 100, 11 square is 121, 14 square is 196. आपण x या कॉलमचा स्क्वेअर करतोय ना. सो 196, 400, 22चा स्क्वेअर आहे 484, 16 स्क्वेअर 256, 12 स्क्वेअर इज 144, 15 स्क्वेअर इज 225 and 169. Similarly, y square is 144, 196, 225, 256, 441, 26 square is 676, 21 square is 441, 12 square is 144, 15 स्क्वेअर ना. y ची व्हॅल्यू काय आहे तिथं 15 आहे. ओके. सो 15 स्क्वेअर इज 225. ठीक आहे. 16 स्क्वेअर इज 256 and 14 square is 196 and the last column is xy. ठीक आहे. तर या एंट्रीज आपण का कॅल्क्युलेट करतोय, कारण त्याचा कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या एंट्रीज लागतात. बरोबर. तो फॉर्म्युला आपण बघूयात. आधी या एंट्रीज फाइंड आउट करूयात. सो XY म्हणजे एक्स आणि वाय यातल्या करस्पॉन्डिंग एंट्रीजचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे, या करस्पॉन्डिंग एंट्रीजचं. बरोबर. सो 10 फेल्स आर 120, 154, 210, 224, 420, 572, 336, 180, 240 and 182. ठीक आहे. सो आता या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत कॅल्क्युलेट केलेल्या, ओके, त्यांच्या आपण सम घेणार आहे. म्हणजे शेवटचा जो कॉलम आहे, जो मी शेवटची जी रो आहे जी मी ब्ल्यू पेनचा यूज करून लिहिणार आहे, तिथं आपण सगळ्या समेशन्स लिहिणार आहे. सो समेशन ऑफ दिस एक्स कॉलम, हा जो पूर्ण एक्सचा कॉलम आहे याची सम काय येते ते आपण बघणार आहे. तर याची सम येणार आहे 147. त्यानंतर समेशन वाय येणार आहे 170. त्यानंतर समेशन एक्स स्क्वेअर येणार आहे
2020 2291, त्यानंतर समेशन वाय स्क्वेअर 3056 आणि समेशन एक्स वाय येणार आहे 2638. ठीक आहे. तर आता सगळ्या समेशन्स आपण फाइंड आउट करून घेतलेले आहेत. आता आपण आर ऑफ एक्स वायचा फॉर्म्युला बघणार आहे. तर आर ऑफ एक्स वायचा जनरल फॉर्म्युला आहे कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. तर ऑलरेडी स्टँडर्ड डेव्हिएशनचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, त्याच्यात मी काहीच चेंजेस करणार नाही आहे तसे फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहेत कोव्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचे. बरोबर. जर तुम्ही त्यात पण अजून व्हेरिएशन कराल तर मग मल्टिपल फॉर्म्युलांचं गोंधळ उडतो आपल्या डोक्यामध्ये. म्हणून जे फॉर्म्युले आहेत ते मी ॲज इट इज लिहिणार आहे, रिड्यूस्ड फॉर्म्युले. तर त्यातला कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार, ओके, डिवायडेड बाय सिग्मा एक्सचा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला काय आहे 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर रेज टू 1/2 इंटू अनदर ब्रॅकेट 1/n समेशन वाय स्क्वेअर मायनस वाय बार स्क्वेअर रेज टू 1/2. लक्षात ठेवायचं 1/n हा फक्त समेशन एक्स स्क्वेअरला आणि समेशन वाय स्क्वेअरला मल्टिप्लाइड बाय. बरोबर. एक्स बार आणि वाय बारशी त्याचा काहीही संबंध नाही. ठीक आहे. तर आता ज्या व्हॅल्यूज तुम्ही कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, समेशन्स कॅल्क्युलेट केलेले आहेत इन द लास्ट रो, त्या आपण आहे तशा सबस्टिट्यूट करणार आहे. एनची व्हॅल्यू या केसमध्ये काय आहे, किती ऑब्झर्वेशन्स आहेत टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10, टोटल 10 ऑब्झर्वेशन्स आहेत. म्हणजे एनची व्हॅल्यू 10 आहे. बरोबर. सो 1/10 समेशन एक्स वाय तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे. समेशन एक्स वाय ऑलरेडी तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तो काय आहे तर 2638. ओके. सो 2638 मायनस एक्स बार इंटू वाय बार. एक्स बार वाय बार आपण कॅल्क्युलेट नाही केला. बरोबर. तो आपण कॅल्क्युलेट करायला हवा होता सेपरेटली. वेट अ मिनिट, आपण तो आधी कॅल्क्युलेट करूयात कारण तो लागतो सगळीकडं. ओके. सो एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. समेशन एक्सची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 147. सो 147 डिवायडेड बाय 10 इज 14.7. सिमिलरली वाय बार इज इक्वल टू summation y divided by n, that is summation y is 170. So 170 divided by 10 is equal to 17. x बार y बारच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. आता आपण जाणार आहे r ऑफ एक्स वाय कडे. सो r of xy is equal to 1/n, that is 1/10. Summation xy is 2638 minus x bar is 14.7, y bar is 17 divided by 1/10 इंटू समेशन एक्स स्क्वेअरची सम किती आहे हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. सो एक्स स्क्वेअरची सम आहे 2291. ओके. सो 2291 मायनस एक्स बारचा स्क्वेअर. एक्स बार इज 14.7. 14.7चा स्क्वेअर रेज टू 1/2 इन अनदर ब्रॅकेट. सेम थिंग फॉर वाय. ओके. समेशन 1/10 समेशन वाय स्क्वेअर. समेशन वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे इथं बघा. समेशन वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 3056. सो काय येणार ती 3056 मायनस 17चा स्क्वेअर. 17 स्क्वेअर इज 289. ओके. लक्षात येत नसेल तर इथं 17 स्क्वेअर लिहिलं आणि नेक्स्ट स्टेपला स्क्वेअर कॅल्क्युलेट केला तरी चालणार आहे रेज टू 1/2. सो दिस ऑल थिंग्स आर इन द डिनॉमिनेटर. सो इट इज इक्वल टू 263.8 minus 14.7 into 17 is 249.9 divided by
229.1 मायनस 14.7चा स्क्वेअर 216.09 raised to 1/2 in another bracket 305.6 minus 17 square is 289 raised to 1/2. ओके, सो एक्सपांड करायचं आहे. एक्सपांड केल्यानंतर स्क्वेअर्स कॅल्क्युलेट केल्यानंतर मग परत तुम्हाला रूट काढायचं आहे डिफरन्सेसचं. तर न्यूमरेटर काय येईल 13.9 येईल न्यूमरेटर. 263.8 minus 249.8, सो न्यूमरेटर इज 13.9. डिनॉमिनेटर इज, हा जो पहिला ब्रॅकेट आहे तो आधी सिम्प्लिफाय करा आणि मग दुसऱ्या ब्रॅकेटकडे जा. तर पहिल्या ब्रॅकेटमधून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला मिळेल 13.01चं रूट मल्टिप्लाइड बाय 16.6चं रूट. ठीक आहे, सो इट इज इक्वल टू 13.9 डिवायडेड बाय, ओके. आता हे डायरेक्ट कॅल्सीमध्ये जरी टाकलं तरी चालणार आहे. या स्टेपनंतर तुम्ही डायरेक्ट कॅल्सीमध्ये व्हॅल्यूज टाकल्या तरी चालेल. सो द आन्सर इज 0.9458. सो द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन is greater than 0, which implies that the correlation is positive. Correlation is positive. ओके, विचारलेलं नाही आहे तुम्हाला, पण तरी पण तुम्ही मेन्शन करा कोरिलेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. कारण तुमचा R(x(y) काय मिळालेला आहे 0.9458. लक्षात ठेवायचं R(x(y) हा नेहमी -1 to 1च्या मध्ये लाय होतो. ठीक आहे. Next is question number 2. Second important PYQ is find the coefficient of correlation for the following data. Okay. टोटल किती व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तुम्हाला? 6 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, बरोबर. एक्स मध्ये 6 आणि वाय मध्ये 6. तर परत सेम करायचं आहे. सेम फॉर्म्युला जो आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये यूज केलेला आहे तोच कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला तुम्हाला सगळीकडे यूज करायचा आहे in all PYQs. Okay, so write down these values vertically. 10, 14, 18, 22, 26, 30. त्यानंतर y च्या व्हॅल्यूज 18, 12, 24, 6, 30 आणि 36. ठीक आहे. सो सेम कॉलम्स आपण परत फाइंड आउट करणार आहे, x² y² आणि xy. ठीक आहे. सो x² मध्ये स्क्वेअर करायचं आहे एक्समधल्या सगळ्या एंट्रीजचं, एक्समधल्या सगळ्या कॉलममधल्या एंट्रीजचं. सो 10² इज 100, 14² 10² इज 100, 14² इज 196, 18² is 324, 484, 26² is 676 and last 30² is 900. सिमिलरली y² मध्ये पण सगळे स्क्वेअर्स फाइंड आउट करून घ्यायचे. 18² is 324, 12² is 144, 24² is 576, 6² is 36, 30² is 900 and last is 36² is 1296. ओके, y² कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. आता आपण कॅल्क्युलेट करणार आहे xy. तर xy मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, xy मध्ये ही एंट्री, एक्स मधली ही एंट्री आणि वाय मधली ही एंट्री यांचा प्रोडक्ट, एक्स मधली ही एंट्री वाय मधली ही एंट्री यांचा प्रोडक्ट, असं तुम्हाला प्रोडक्ट घेत जायचं आहे, बरोबर. सो 18 10s are 180, then 168, 14 into 12 is 168, 18 into 24 is 432,
then 132, then 780, and then 1080. ओके. सो या सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. लास्ट कॉलममध्ये आपण यांची सम फाइंड आउट करणार आहे, बरोबर. द सम ऑफ ऑल द एंट्रीज इन एक्स कॉलम इज 120, सम ऑफ ऑल द वाईज इज 126, sum of all the x square entries is 2680, sum of all the entries in y square is 3276, sum of all entries in xy is 2772. सगळ्या सम फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. आता आपण एक्स बार आणि वाय बार कॅल्क्युलेट करणार आहे. एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. सो या केसमध्ये काय येईल, समेशन एक्सची व्हॅल्यू आहे 120, सो 120 डिवायडेड बाय 6, एनची व्हॅल्यू आहे 6, सो 20 इज युअर एक्स बार. वाय बार इज इक्वल टू summation y divided by 6 is equal to 126 divided by 6 is equal to 21. So y bar is equal to 21. Now r of xy is equal to 1 by n, that is 1 by 6. समेशन xy काय आहे, मी फॉर्म्युला अजून एकदा लिहिते कारण आपण फर्स्ट या एक्झाम्पलमध्ये परत सेम फॉर्म्युला वापरतोय. 1 by n समेशन xy मायनस x बार इंटू y बार डिवायडेड बाय समेशन 1 by n समेशन x स्क्वेअर मायनस x बार स्क्वेअर रेज टू 1 by 2 1 by n समेशन y स्क्वेअर मायनस y बार स्क्वेअर रेज टू 1 by 2. हा तुमचा फॉर्म्युला आहे. याच्यात फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे. सो समेशन एक्स वाय काय आहे, 1 by 6, यांची व्हॅल्यू 6 आहे. समेशन एक्स वाय आहे शेवटचं कॉलम 2772 मायनस एक्स बार आहे 20, वाय बार आहे 21, चुकून वाय लिहिलं मी, तिथं वाय बार आहे. वाय बारची व्हॅल्यू आहे 21 डिवायडेड बाय 1 by 6 summation x square is 2680 minus x bar square is 20 square is 400. That's a root into another bracket 1 by 6 into summation y square is 1000, summation y square is 3276. Minus y bar square, y bar is 21 square is 441 raised to 1 by 2. हे सगळं आहे तसं कॅल्सीमध्ये टाकलं तरी चालतं, पण मला तुम्हाला प्रत्येक व्हॅल्यू कशी आली ते सांगायचं म्हणून मी व्यवस्थित इव्हॅल्युएट करते. तुम्ही कॅल्सीमध्ये जरी टाकलं तरी चालणार आहे. सो न्यूमरेटर जो आहे तो तुमचा फायनली मिळणार आहे 1 by 6 इंटू 2772 मायनस 20 इंटू 21 तुम्हाला मिळणार आहे 42. ओके, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर थोडंसं व्यवस्थित सिम्प्लिफाय केलेलं आहे 446.66 मायनस 400 रेज टू 1 by 2 इंटू 546 मायनस 441 रेज टू 1 by 2. आणि सगळं कॅल्सीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला मिळेल 42 divided by 6.83 into 6.83 is the answer of this bracket raised to 1 by 2, and 10.24 is the answer of evaluating the second bracket raised to 1 by 2. So finally you will get 42 by 6.83 into 10.24 is 0.6005, that is
approximately it is equal to 0.60. This is your coefficient of correlation R of x bar. ठीक आहे. यानंतर थर्ड एक्झाम्पल जे आहे थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण त्यातले एंट्रीज म्हणजे 3 डिजिट नंबर्स आहेत, तरी पण आपण बघूयात. Obtain the correlation coefficient between population density per square miles and depth rate per 1000 persons from the data related to 5 cities. ओके, तर एक्स म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला, पॉप्युलेशन डेन्सिटी दिलेली आहे, आणि वाय म्हणजे काय दिलेलं आहे, तर डेप्थ रेट दिलेला आहे. ओके, तर एक्स आणि वाय त्यांच्या व्हॅल्यूज आपण व्हर्टिकली लिहून घेतलेल्या आहेत. आता ॲज युजल आपल्याला काय करायचं, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि एक्स वाय हे 3 कॉलम्स फाइंड आउट करायचे आहेत. तर एक्स स्क्वेअर हा जो कॉलम आहे तो थोडासा लार्ज व्हॅल्यूजने भरलेला असणार आहे, कारण एक्सच्या व्हॅल्यूज सगळ्या 3 डिजिट आहेत. सो ऑटोमॅटिक त्यांचे स्क्वेअर्स काय येतील, 5 to 6 डिजिट नंबर्स येतील, बरोबर. सो 40,000, देन 25, 2,50,000, then 16, 1,60,000, 49 आणि 40. ओके, त्यानंतर 9 आणि 40. ओके, y square is 12 square is 144, 324, 16 square is 256, 21 square is 441, 10 square is 100, and xy is 12 twos are 2400. Okay, 18 fives are 90, so 9,000. 16 fours are 6,400. 21 sevens are 14700, and 10 threes are 30, that is 3,000. ओके, तर या व्हॅल्यूज आहेत. या सगळ्या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात शेवटची रो आपल्याला फाइंड आउट करायची, ती म्हणजे समेशन ऑफ एव्हरी कॉलम. एक्सचा जो कॉलम आहे त्याची सम येणार आहे 2100, वायचा कॉलम आहे त्याची सम येणार आहे 77, एक्स स्क्वेअरचा कॉलम आहे त्याची सम येणार आहे 10,30,000. त्यानंतर वाय स्क्वेअरचा जो कॉलम आहे त्याची सम येणार आहे 1265, आणि एक्स वायची सम येणार आहे 35,500. सगळ्या सम आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता आपण बघणार आहे व्हॉट इज एक्स बार अँड वाय बार. मीन, दोन्ही मीन्स आपण फाइंड आउट करणार आहे. समेशन एक्स बाय हाऊ मेनी एंट्रीज आर देअर, टोटल 5 एंट्रीज आर देअर, सो एनची व्हॅल्यू इथं 5 आहे. समेशन एक्स काय आहे तुमचं, समेशन एक्स आहे 2100, सो 2100 divided by 5 is given by 420. Okay, so x bar आलेला आहे 420. y bar is summation y is 77 divided by 5 is equal to 15.4. ओके, सो एक्स बार आणि वाय बारच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सो आर इज इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज टाकणार आहे. 1/n म्हणजे 1/5, समेशन एक्स वाय म्हणजे 35,500 मायनस एक्स बार इंटू वाय बार, दॅट इज 420 इंटू 15.4 डिवायडेड बाय 1/5 इंटू समेशन एक्स स्क्वेअर. Summation x square is 1,30,000 minus x bar is 420, so 420 square raised to 1/2 into another bracket 1/5 summation y square
1265 minus 15.4 ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 1/2. ओके, डायरेक्ट आपण सिग्मा एक्स आणि सिग्मा वायच्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. ओके, सो इट इज 7100 minus 6468 divided by 26,000, 2,06,000 minus 1,76,400 raised to 1/2 into another bracket 253 minus 237.16 raised to 1/2. ओके, डायरेक्ट कॅल्सीमध्ये टाकलं तरी चालेल. सो इट इज 632 डिवायडेड बाय 29,600 raised to 1/2 into another bracket 15.84 raised to 1/2. So finally it is 0.92. Okay, so R is equal to 0.92. ठीक आहे. तर काही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला डाटा गिवन नसतो, तर डायरेक्टली तुम्हाला काय गिवन असतं, डायरेक्टली समेशन्सच्या व्हॅल्यूज गिवन असतात. त्या टाईपचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, so n is equal to 10, summation x is given to you, summation y, summation x square, summation y square and summation xy, all the things are given to you. आणि तुम्हाला विचारलेलं आहे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. सो डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा, r of xy is equal to 1/n summation xy minus x bar into y bar whole divided by 1/n summation x square minus x bar square raised to 1/2 1/n summation y square minus y bar square raised to 1/2. ठीक आहे. लक्षात ठेवायचं 1/n हा फक्त समेशनला मल्टिप्लाइड बाय, त्याच्या पुढच्या टर्मला नाही आहे प्रत्येक ब्रॅकेटमध्ये. ओके, सो 1/10 समेशन एक्स वाय इज 150 मायनस एक्स बार इज, ओके, एक्स बार वाय बार दिलेलं नाही, ते कॅल्क्युलेट करावे लागतील. समेशन एक्स दिलेला आहे, त्याच्यावरून आपण एक्स बार काढू शकतो. समेशन एक्स बाय 10, सो इथं काय येणार एक्स बार, तर 40/10 म्हणजे 4. ठीक आहे, तर एक्स बारची व्हॅल्यू 4 घ्यायची आणि वाय बारची व्हॅल्यू समेशन वाय बाय 10, सो इट इज 40/10 इज अगेन 4. सो summation, sorry, y bar is again 4. Now in the denominator 1/10 summation x square is 190 minus x bar square is 16 raised to 1/2 into another bracket 1/10 into summation y square is 200 minus y bar square is 16 raised to 1/2. So it is equal to 15 minus 16 divided by 19 minus 16 raised to 1/2 into 20 minus 16 raised to 1/2. So finally it is 15 minus 16 is -1 divided by 19 minus 16 is 3 raised to half म्हणजे √3 आणि 20 minus 16 is 4 चं रूट म्हणजे 2. सो फायनली इट इज -1/2√3. डेसिमलमध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल करू शकता, नाही कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. सो दिस इज युअर आर ऑफ एक्स वाय. म्हणजे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनच्या केसमध्ये फक्त 2 प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारलेले असतील. एक प्रकार असा आहे की तुम्हाला डिस्ट्रीब्युशन गिवन असेल, दुसरा प्रकार असा आहे की तुम्हाला सगळे समेशन्सच्या व्हॅल्यूज गिवन असतील. ओके, तर बाकीचे जे PYQs आहेत, ओके, मल्टिपल PYQs आहेत, ती PDF मी तुम्हाला दाखवते. तर ही जी PDF आहे याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचे मल्टिपल PYQs आपण बघितलेले आहेत. 1 2 3 4 5 6 अप टू 13, म्हणजे टोटल 13 PYQs आहेत कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन, ज्यातले फक्त पहिले 3 आणि 6th वन जो आहे हे 4च एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, सेम मेथड अप्लाय करायचे.
सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि समेशन्स फाइंड आउट करायचं टेबलमधल्या कॉलम्सचे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर तुमचे पर्टिक्युलर डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. या PDF ची लिंक मी ऑलरेडी तुम्हाला चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर त्यातून तुम्ही ही PDF घेऊ शकता. याच्यामध्ये मी ऑल PYQs कलेक्ट केलेले आहेत, SPPUमध्ये विचारलेले आत्तापर्यंतचे सगळे PYQs कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचे. ओके.